आलेले आहेत। वर्धा जिल्ह्यातून आहेत, पालघरमधून आहेत, काही यवतमाळमधून आहेत, काही नांदेडमधून आहेत, काही म्हणजे अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमधून साधारणपणे 2-3 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरित। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की माझी एकही बहीण राहता कामा नये, तुम्हाला ऑटो हप्ता सरसकट दिला जाणार आहे आणि तुमच्याकडे गाडी असो, 4 व्हीलर वाहन असो किंवा तुमचं इन्कम हे 2.5 लाखापेक्षा जास्त असो किंवा कुठलाही प्रॉब्लेम असो तुमच्यासोबत, परंतु तुम्हाला जो ऑटो हप्ता असणार आहे तो सरसकट फेब्रुवारीचा ऑटो हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे। आणि 8व्या हप्त्याची सुरुवाती संबंधित आदिती तटकरे मॅडमनी सुद्धा न्यूजतर्फे सांगितलं गेलं आहे। परंतु संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्ससाठी ज्योतिषच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा, 8व्या हप्त्याचे हे स्टार्टिंग झालं आहे, तर 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जाऊ शकतो आणि सरसकट हे पैसे टाकले जाणार आहे। तर कोणत्याही महिलांना हे पैसे मिळणार नाही असं नाही मित्रांनो, सर्वांनाच हे पैसे मिळणार आहे। 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरित। तर अशा प्रकारे आदिती तटकरे मॅडमने देखील न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। तर दररोज हे 9 जिल्हे, या 9 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जो फेब्रुवारीचा हप्ता असणार आहे तो टाकला गेला आहे। तर कोणत्याही क्षणी तुम्हाला फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचा SMS येऊ शकतो। तर आज कोणते 9 जिल्हे घेतल्या जाणार आहे तर लवकर पाहून घ्या। आणि लाडकी बहीण योजनेमध्ये 6 मोठे बदल झाले, तर तुमचे 1500 रुपये हे बंद होणार का, जाणून घ्या संपूर्ण माहिती। तर काल 16.5 लाख महिला हे पात्र असूनही एका झटक्यात त्यांना बाहेर काढलं गेलं, लाडकी बहीण योजनेतून त्यांना बाहेर काढलं गेलं, कारण की त्यांनी एक चूक केलेली आहे आणि ते चूक जर तुम्ही केली असेल तर तुम्हालाही 8वा हप्ता मिळणार नाही। तर असूनही लाभ मिळणार नाही, नियमामध्ये बसून असूनही तुम्हाला लाभ मिळणार नाही। एक चूक जे बँक खात्या संदर्भात होणार आहे, तर तुम्ही जर ते चूक केली तर तुम्ही त्या 16.5 लाख ज्या महिला असणार आहे तर त्यांच्या यादीत तुमचेही नाव देखील इथं पाहायला मिळणार आहे। काल राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींसाठी 2 याद्या इथं जाहीर करण्यात आल्या, 9 लाख महिलांची यादी आणि एक 16.5 लाख महिलांची यादी। तर अशा 2 यादी इथे जाहीर करण्यात आल्या। आता ज्या 26 लाख महिला असणार आहे तर त्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का, तर हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, जाणून घ्यायची आहे संपूर्ण माहिती। तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघावं लागेल आणि तुम्हाला मिस न करता व्हिडिओला नॉनस्टॉप बघावं लागेल। आणि तुम्ही आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। बघा, तर तुमचं नाव त्या यादीमध्ये जर असेल तर तुम्हाला 8वा हप्ता जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता असणार आहे तो मिळणार नाही, 100% तुम्हाला तो हप्ता मिळणार नाही। तर तुमचं नाव देखील त्या लिस्टमध्ये आहे का ते कसं चेक करायचं तर ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगितलं जाणार। यासोबत एक यादी आलेली आहे की तुमच्या वयानुसार एक यादी इथे पाठवण्यात आलेली आहे राज्य सरकारतर्फे। तर तुमचं वय किती आहे यावर तुम्हाला ठरेल की लाडकी बहीण योजना सुरू राहील की बंद होणार। तर ते यादी देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की तुमचं वय कमी आहे की जास्त आहे, हे याच्यावरून ठरणार आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजना दिला जाणार की बंद होणार। लाडक्या बहिणी या सर्व नियमात बसत होत्या, पात्र होत्या, तरीही त्यांनी एक चूक केली म्हणून त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलं आणि 8वा हप्ता देखील त्यांना मिळणार नाही। 16.5 लाख महिलांना इथं बाहेर काढण्यात आलं। तर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का तर लगेच चेक करा। ही चूक असणार आहे बँक खात्या संदर्भात। हे चूक जर तुम्ही केली असेल तर तुम्हाला आजच्या आज हे चूक दुरुस्त करून घ्यायची आहे। जर तुम्ही हे चूक दुरुस्त केली नाही तर तुम्हाला 8वा हप्ता मिळणार नाही, कारण की एका झटक्यामध्ये 16.5 लाख महिला इथे अपात्र झाल्या नियमामध्ये बसून असूनही आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होते तरी त्यांना बाहेर काढण्यात आलं। तुमचंही नाव या लिस्टमध्ये, या यादीमध्ये असू शकतं, त्यामुळे व्हिडिओ बंद करू नका, व्हिडिओला सविस्तरपणे आणि एंडपर्यंत तुम्हाला व्हिडिओला बघायचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। आता काय होणार की तुम्ही पात्र असूनही तुम्हाला जो 8वा हप्ता असणार आहे तो मिळणारच नाही, समोरचे देखील हप्ते तुम्हाला मिळायला प्रॉब्लेम होतील आणि तेही देखील तुम्हाला मिळणार नाही। तर काय होणार की तुम्ही पस्तावान, तुम्ही रडत बसाल की तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही आणि तुमच्याकडे जे 2.5 लाखापेक्षा जास्त इन्कम पण नाही आणि तुमच्याकडे काहीच प्रॉब्लेम तुमची होती नाही, तुमचा फॉर्म हे अप्रूव्ह होता तरी तुम्हाला हे प्रॉब्लेम मिळाली। तर ते प्रॉब्लेम काय असणार आहे सविस्तरपणे डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। तर बहिणींना खूप सारे इथे डाऊट्स होते, तर आदिती तटकरे मॅडमनी सांगितले की अफवांना बळी पडू नका। मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत। 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित
तर बघू शकता सर्व जुने नियम तेच राहणार आहे, कुठल्याही प्रकारच्या निकषामध्ये बदल झालेला नाही आहे. 16.5 लाख महिला त्या ठिकाणून एका झटक्यात बाहेर गेल्या, पात्र आहेत, नियमात बसत आहे, सगळं ओके, तरी त्यांना बाहेर काढलं गेलं. याचं कारण काय, तर तुमच्या देखील सोबत असं होऊ शकतो. तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर सविस्तर माहिती जाणून घ्या. तर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, तर एकच छोटीशी चूक त्यांच्याकडनं झालेली आहे, तर ते चूक तुम्ही एका सेकंदामध्ये सुधरू शकता, दुरुस्त करू शकता. तर ते चूक कोणती असणार आहे, तर बघा ते चूक दुरुस्त कशा करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कुठली माहिती आणि कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, तर व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलं जाणार आहे. तर व्हिडिओला मिस न करता तुम्हाला एंडपर्यंत बघावं लागेल. सगळ्यात मोठी बातमी म्हणजेच आजपासून हप्ता सुरू होणार आहे. लक्षपूर्वक व्हिडिओ पाहत राहा, कारण की 9 जिल्ह्याचे टप्पे हे तिथे करण्यात आलेले आहे आणि 4 बँक अशा असणार आहे की जे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहे. त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही. कोणत्या त्या 4 बँक असणार आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगितलं जाणार आहे. तर 2 दिवसाआधी इथे 5.5 लाख महिलांना अपात्र करण्यात आलं आणि काल 9 लाख महिला असणार आहेत तर त्यांना अपात्र करण्यात आलं, कारण की त्या निकषात बसत नाही होत्या. तर ज्या महिला निकषात बसत नव्हत्या तर त्यांनी ह्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. तर भरपूरसे हप्ते हे त्यांनी इथे घेतलेले होते, म्हणून त्यांना इथे निकषामधून बाहेर काढण्यात गेलं. म्हणजेच आधी 5.5 लाख महिलांना इथे बाहेर काढण्यात गेलं होतं आणि आधी मग नंतर 4 लाख महिलांना बाहेर काढलं, म्हणजेच टोटल इथे 9 लाख महिलांना बाहेर काढण्यात गेलं. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला असतील, त्याचसोबत संजय गांधी निराधार योजनेचा ज्या लाभ घेणाऱ्या महिला असतील तर त्यांना इथून वगळण्यात आलेलं आहे. इतक्या महिलांचे नाव इथे कट झालेले आहे आणि त्यांना एकही रुपया ह्या समोर दिला जाणार नाही. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बघा, ज्या 16.5 लाख महिला होत्या तर त्यांनी काय केले, छोटीशी चूक केली, त्यांना आतापर्यंतचे हप्ते देखील मिळाले आणि त्यांनी ज्या छोटीशी चुकीमुळे त्यांना बाहेर काढण्यात आलं तर त्यांना छोटीशी चूक ही दुरुस्त केली नाही. जर त्यांनी दुरुस्त केली असती तर त्यांना इथं बाहेर काढण्यात आलेलं नसतं. तर तुम्ही ना छोटी हे चूक केलेली आहे का, तर तुम्हाला देखील माहीत असणे गरजेचे आहे. जर केली असेल तर याला दुरुस्त कसे करायचे तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलं जाईल. आता तुमचं नाव त्या 16.5 लाख महिलांमध्ये आहे का ते जाणून घेणे तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असणार आहे. जर का तुमचं नाव असेल तर तुम्हाला इथून ह्या छोटीशा चुकीमुळे बाहेर काढण्यात येऊ शकतो. आता बघा त्यानंतर की जे वयाच्या नुसार असणार आहे, तर तुमचं वय किती आहे तर त्यावर डिपेंड असणार आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून हप्ता जो मिळणार आहे की नाही मिळणार, किंवा तुम्हाला इथून रिजेक्ट करणार, अपात्र करणार. तर बघा जे तुमचं वय असणार आहे ते तुमचं वय 21 ते 30 आहे की 31 की 40 पर्यंत तुमचं वय आहे, की 41 ते 60 वर्षापर्यंत तुमचं वय आहे, किंवा 61 वर्ष ते 65 वर्षापर्यंत तुमचं वय आहे. तर ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे, कारण की 9 जिल्ह्यामध्ये आज तातडीने हे वाटप होणार आहे. त्याचसोबत वयानुसार विशेष सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत आज तुम्हाला हप्ता येणार आहे. तर बघा कोणत्या बँकेतून वगळण्यात आलेल्या ज्या 4 बँक असणार आहे तर कोणत्या बँके वगळण्यात आलेल्या आहे आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे टाकले जाऊ शकतो आणि कोणत्या त्या वयाच्या नुसार कोणत्या महिलांना इथे लाभ मिळणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला सोप्या पद्धतीने सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे. तर आता समोर लक्षपूर्वक व्हिडिओला तुम्हाला ऐकायचं आहे. तर बघा सगळ्यात आधी वयाची अट काय असणार आहे ते बघूया. त्यानंतर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे तर नंतर ते बघूया आणि नंतर बघूया की 16.5 लाख महिलांचा काय प्रॉब्लेम झाला होता. इथून इकडे माहितीला तुम्हाला लक्षपूर्वक कान देऊन ऐकायचं आहे. जर का तुमचा हा छोटासा प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजना मिळणार नाही. तर आता लक्षपूर्वक डिटेल्स मध्ये माहितीला ऐका. तर हे चूक तुम्ही जर केली असेल तर दुरुस्त कशी करायची तर ते देखील तुम्हाला लगेच सांगतो. की काय होणार आहे की तुम्ही पात्र असाल, जर का तुम्ही ते चूक केली असेल तर तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसेल, शेती नसेल, प्रॉपर्टी नसेल आणि 2.5 लाखाच्या आतील तुमचं उत्पन्न असेल आणि तुमचा फॉर्म देखील अप्रूव्ह असेल, तरीही तुम्हाला त्या चुकीमुळे लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात येणार आणि हप्ता देखील मिळणार नाही. तर सविस्तर माहितीला ऐका. तर आता लक्षपूर्वक माहितीला ऐका. तर बघा सर्वप्रथम जिल्ह्याच्या याद्या बघूया. तर बघा इथे 6 प्रशासकीय विभाग असणार आहे. तर त्यापैकी बघा अमरावती विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, त्यानंतर कोकण विभाग, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग. तर असे या जिल्ह्यापैकी 2-2 विभागाचे इथे जिल्हे सिलेक्ट केलेले गेले आहे. तर 2-2 विभागामध्ये हे इथे पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे. जिल्ह्याची यादी डिटेल्स मध्ये बघतो म्हटलं की जसं बघा जसं पुणे असणार आहे तर पुण्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर तर असे जिल्हे असणार आहे. तर यापैकी कोल्हापूर आणि सोलापूर तर या यादीमध्ये या जिल्ह्यांचे समावेश होणार आहे. त्यानंतर तसंच जर नाशिक जिल्ह्यामधलं बघतो म्हटलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जसं 5 इथे जिल्हे येतात. तर बघा नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर. तर अहिल्यानगर आणि धुळे या 2 जिल्ह्यांची इथे समावेश होतो. या 2 जिल्ह्यांना तिथे प्राधान्य देऊ शकतो. आता 16.5 लाख महिलांचा यामधनं नंबर कट झालेला आहे. तसेच बघा जसं नागपूर विभाग असणार आहे तर नागपूर विभागामध्ये खूप मोठं शहर हे असणार आहे. तर बघा 6 प्रकारचे इथे जिल्हे असणार आहेत, जसं की नागपूर, वर्धा, गडचिरोली विभाग, भंडारा विभाग, गोंदिया विभाग, चंद्रपूर विभाग. तर या 6 विभागापैकी इथे 2 विभागांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे, जसं की गडचिरोली विभाग त्यानंतर चंद्रपूर विभाग. तर या 2 जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी इथे पैसे मिळणार आहे.
आहे. त्यानंतर जे बाकीचे जिल्हे असणार आहेत जसं की वर्धा, भंडारा, गोंदिया, तर या जिल्ह्यांना नंतर वाट पाहावी लागणार. 2-3 दिवसानंतर या जिल्ह्यामध्ये वाटप होणार. नंतर आहे बघा कोकण विभाग. तर त्या 16.5 लाख महिला कोणत्याही विभागातल्या आणि कोणत्याही जिल्ह्यातल्या राहू शकतात. तर बघा कोकण विभाग, तर 7 जिल्हे हे कोकण विभागामध्ये येत असतो. तर बघा कोकण जसं की मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, तर या सर्व जिल्ह्यांपैकी सगळ्यात आधी प्रथम प्राधान्य हे सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याला येऊ शकतो. तर या 2 जिल्ह्यात सगळ्यात आधी इथे वाटप होणार. त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, तर या जिल्ह्यांमध्ये हे 2-3 दिवसांनी लेट इथं त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार. तर ज्या 16.5 लाख महिला असणार आहेत त्या सर्व जिल्ह्यांपैकी असणार आहे. सर्व जिल्ह्यांपैकी ही प्रोसेस सुरू झालेली आहे. तर कोणत्याही क्षणी तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये SMS येऊ शकतो आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे देखील येऊ शकतो. तर सुट्टीचा दिवस असेल तरी तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येऊ शकतो. नंतर तसेच बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतो 8 विभाग. तर 8 विभागामध्ये येतो छत्रपती संभाजीनगर, ज्यालाच पूर्वीचा औरंगाबाद देखील म्हणतो. त्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना आणि धाराशिव, तर या जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यांचा इथं समावेश होणार आहे जसं की हिंगोली आणि धाराशिव. तर या जिल्ह्यांचा प्रथम इथं समावेश होणार. तर आधी या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार, त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 दिवसामध्ये पैसे येणार. त्यानंतर आहे पुढचा विभाग अमरावती विभाग. तर जे अमरावती जिल्ह्यामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर वाशिम आणि बुलढाणा ह्या 2 जिल्ह्यांना प्राधान्य प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे. तर या जिल्ह्यांमध्ये केव्हाही पैसे वाटप येऊ शकतात. या सर्व यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का तर कमेंट करा. आणि जर तुम्हाला आतापर्यंत SMS नसून आला तर तुम्हाला तातडीने एक काम करून घ्यायचं आहे, कारण की 16.5 लाख महिलांचा काल तोच प्रॉब्लेम झालेला आहे की ज्या 16.5 लाख महिला होत्या त्या पात्र असून देखील त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना वगळण्यात आलं. लक्षपूर्वक माहितीला आहे का 16.5 लाख ज्या महिला असणार आहेत तर जानेवारी पर्यंत त्यांच्या खात्यावर हे पैसे ट्रान्सफर झालेले. त्यानंतर असं लक्षात आलं की त्यांचं बँक पासबुकवरती नाव आणि आधार कार्डवरचं नाव हे मिसमॅच होत आहे. आता मिसमॅच म्हणजे काय तर बघा, जसं की तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल, अक्षर मिस्टेक असेल, किंवा तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या पतीच्या नावामध्ये एखादं लेटर जास्त आहे, एखादं लेटर कमी आहे, तर यालाच मिसमॅच म्हणते. किंवा तुमच्या सरनेममध्ये काही प्रॉब्लेम असेल, जसं की स्पेलिंग जास्तची असेल किंवा कमी असेल, एखादं लेटर कमी जास्त होऊ शकतो. तर अशा प्रकारे प्रॉब्लेम आलेला आहे. अशा ज्या त्रुट्या असणार आहेत तर त्यांच्या आधार आणि बँक खात्याच्या बाबतीत इथं दिसून आल्या. आणि ज्यामुळे बऱ्याचशा महिलांनी, ज्या लाभार्थी लाडकी बहीण योजनेच्या महिला असणार आहेत, त्यांनी आपल्या पतीचं, वडिलांचं किंवा बहिणींचं किंवा आईंचं इथं अकाउंट यूज केलेलं आहे. तर अशाही महिलांना इथं बाहेर काढण्यात आलं. आता तुम्हाला काय करायचं, जर तुमची अशी चूक झाली असेल तर तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन तुम्हाला तुमच्या घरीच ते घेऊन बसायचं आहे आणि त्यावर तुम्हाला चेक करायचं आहे की एखादी स्पेलिंग ही कमी जास्त आहे का, किंवा तुमच्या वडिलाच्या नावात किंवा तुमच्या सरनेम, ज्याला आडनाव देखील म्हणतो, त्या आडनावामधील काही फरक आहे का, किंवा तुमच्या नावामध्ये काही फरक आहे का, तर ते तुम्ही सेम आहे का ते तुम्हाला बघायचं आहे. जर का तुमच्या नावामध्ये बदल नसेल, सगळं ओके असेल, तर तुम्हाला 100% इथे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार. कुठली प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जर का तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता. आता वयाच्या नुसार असं लक्षात आलं आहे सरकारच्या की जवळपास काही महिलांचा 30 ते 39 महिलांची संख्या सर्वाधिक 29% इथे आढळून आलेली आहे. आणि 21 ते 25 गटातील 25.5% इथे महिला आहे. आणि 40 ते 49 गटातील ज्या महिला असणार आहेत तर त्यांची संख्या 23.6 इथे आढळून आलेली आहे. आणि 78% ज्या लाभार्थी महिला असणार आहेत तर त्यांची संख्या 21 ते 39 दरम्यान इथं असणार आहे. आणि त्याचसोबत 22% ज्या महिला असणार आहेत तर त्यांची संख्या 50 ते 65 वया दरम्यान असणार आहे. आणि 60 ते 65% वया दरम्यानच्या ज्या महिला असणार आहेत तर त्यांची संख्या इथे 5% इथे आढळून आली. तर अशा प्रकारे आजची माहिती होती मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मित्रांना मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स 9834 चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आवश्यक असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि नवीन नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.